अनिल जगताप। जसे की आपल्या सर्वांना माहिती आहे, छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने 24 नोव्हेंबर रोजी निकाल देऊन धाराशिव जिल्ह्यातील खरीप 2020च्या संदर्भात इथल्या शेतकऱ्यांना 234 कोटी रुपये देण्याचे आदेश दिले होते। पैकी 94 कोटी जे कंपनीचे उच्च न्यायालयात 75 कोटी रुपये होते आणि त्यावरील व्याज मिळून 94 कोटी रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले होते, मात्र ते वाटप केले गेले नाहीत। दरम्यानच्या कालखंडात पीक विमा कंपनी सर्वोच्च न्यायालयात गेली आणि त्याला स्थगिती आदेश मिळवला। पीक विमा कंपनीचा जो राज्य शासनाकडे 134 कोटी रुपयाचा हप्ता होता, तो हप्त्याला मात्र कुठलीही स्थगिती नव्हती। गेल्या 11 फेब्रुवारीला तो हप्ता देण्याच्या सूचना तसा शासन निर्णय राज्य शासनाने काढला असून ते पैसे जिल्हा प्रशासनाकडे वर्ग झाले आहेत। त्या संदर्भात गेल्या 13 तारखेला देशाच्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होती, मात्र हे प्रकरण आता 23 फेब्रुवारी रोजी ठेवले आहे। जिल्हा प्रशासनाकडे पैसे प्राप्त आहेत, त्याला सर्वोच्च न्यायालयाचा तोंडी किंवा लेखी स्थगिती आदेश नाही। तेव्हा जिल्हा प्रशासनाला माझी विनंती आहे की जे पैसे आता प्राप्त झालेले आहेत ते तातडीने शेतकऱ्यांना वाटप करावेत, अन्यथा पुन्हा पीक विमा कंपनी त्याला जर स्थगिती मिळवली तर मग शेतकऱ्याच्या हातात काहीही पडणार नाही। त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांना मी मेल देखील केलेला आहे। पुन्हा एकदा जिल्हा प्रशासनाला विनंती आहे, अगोदरच दिरंगाई झालेली रक्कम आता तरी थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा करून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा, अन्यथा पुन्हा पीक विमा कंपनीचं चांगभलं होईल। सत्तेतल्या आमदारांना आणि विरोधी आमदारांना देखील माझी विनंती आहे, आपण देखील या संदर्भात योग्य तो पाठपुरावा करावा। ही माहिती देण्यासाठी आपल्यासमोर आलो। नमस्कार।